गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाकडी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर तालुक्यातील पूर्व भागात बिबट्या सदृश्य प्राण्याचा पुन्हा जनावरांवरती हल्ला झालाय। कालच चळे येथील बापू बनसोडे यांच्या शेळ्यांवरती या प्राण्याने हल्ला केला होता व मंगळवारी सकाळी आंबे येथील काळेरान भागातील आनंदा मसू इंगोले यांच्या मोठ्या कालवडीवर हल्ला केलाय। हल्ल्यात त्यांची कालवड ठार झाली। या जनावरांवरती एवढे हल्ले होत असताना वन विभागाकडून मात्र केवळ पाहणी केली जाते, त्या पलीकडे फारशा ठोस उपाययोजना केल्या जात नाहीयेत। या भागात वन विभागाने सापळे व कॅमेरे लावणं आवश्यक असून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे। हल्ले झाले तो भाग हा नदीकाठचा असून त्याचा वावर हा नदीकाठच्या भागात दिसून येतोय, त्यामुळे सध्या नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या गंभीर प्रकाराकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांनी लक्ष वेधले। प्रशासनाने तात्काळ बिबट्यास जेरबंद करावा अन्यथा आंदोलन करू असा इशाराही दिला आहे। पंढरपूर तालुक्यातील सुस्ते, आजनसोड, चळे, आंबे आणि वेगवेगळ्या नदीकाठच्या गावांमध्ये बिबट्याने आत्तापर्यंत 20 ते 25 शेतकऱ्याची पाळीव जनावरं फाडलेली आहेत। आज पहाटे आंबे गावातील आनंदा इंगोले यांची जर्सी गाय फाडलेली आहे। काल चळे येथील 2 त्या ठिकाणी शेळ्या फाडलेल्या आहेत। अशा प्रकारे या वेगवेगळ्या गावामध्ये 25 ते 30 शेतकऱ्याची पाळीव जनावरं या बिबट्याने फाडलेली आहेत। गेल्या 15 दिवसापूर्वी पंढरपूर येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मागणी केली होती की या बिबट्याला तात्काळ तुम्ही पकडावं आणि त्याच्या अधिवासात सोडून द्यावं, परंतु अद्याप कोणतीही कारवाई या वन विभागाकडून केलेली आढळून येत नाही। फक्त शेतकऱ्यांकडे यायचं आणि त्यांना काय तर थातुरमातुर उत्तरं देऊन निघून जायचं, एवढंच काम हे अधिकारी करत आहेत। खरं तर मला आता या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवरच संशय लागला आहे। यांना कुत्रं धरायचं तर प्रशिक्षण दिलंय का नाही हे आता बघावं लागेल। नसेल तर यांनी स्वतःचे राजीनामे देऊन घरी बसावं, कारण फिरणाऱ्या बिबट्याला या जिल्ह्याचे कलेक्टर असतील, तहसीलदार असतील, प्रांताधिकारी असतील व वन अधिकारी असतील, या सर्वांनी पिंजरे लावून तात्काळ जेरबंद करावं आणि त्याला त्याच्या अधिवासात सोडावं। अन्यथा जर एखादा आमच्या शेतकऱ्यावर या बिबट्याचा हल्ला झाला तर जी अवस्था त्या शेतकऱ्याची होईल तीच अवस्था या अधिकाऱ्यांची केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। कारण या बिबट्यामुळं आता भातात राहणारे आमचे शेतकरी, शेतातून शाळेला येणारी लहान मुलं आणि शेतात दिवसभर काम करणारे आमच्या माता भगिनी हे सर्वजण भयभीत झालेले आहेत। त्यामुळं पंढरपूरचा पूर्व भाग या बिबट्याच्या दहशतीखाली आहे आणि तात्काळ यावर उपाययोजना करून हा बिबट्या पकडून तात्काळ त्याच्या अधिवासात सोडावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल आणि होणाऱ्या परिणामास हे प्रशासन आणि हा वन विभाग जबाबदार असेल।